भगवंत कसा आहे? अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे, ज्याची व्याप्ती नाही, ज्याची अव्यक्ती नाही, ज्याचं गणितच होत नाही तो अगणित, ज्याची गणना होत नाही तो अनंत. किती अनंत आहे? अनंत ब्रह्मांड. आता एका ब्रह्मांडाचा विचार करू जाता त्याची सुद्धा व्याप्ती आपल्या नजरेनं होत नाही. आपण कुठं राहतो? म्हणा बोल्या अकोला कुठे आहे? म्हणा विदर्भात. विदर्भ कुठे आहे? महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुठे आहे? भारत कुठे आहे? आशिया खंडात. आशिया खंड कुठे आहे? म्हणा पृथ्वीवर. पृथ्वी कुठे आहे? झालं. सरड्याची नाव, सरड्याची नाव. पृथ्वी सूर्याच्या नवग्रही मध्ये स्थापित आहे. सूर्याचे नवग्रही कुठे आहे? 12 राशी मध्ये स्थापित आहे. 12 राशी कुठे आहे? 27 नक्षत्रामध्ये आहे. 27 नक्षत्र कुठे आहे? 49 मरुद्गणाच्या आजूबाजूला. त्याच्यामध्ये त्याच्या भोवती 64 योगिनी आहे. हे सर्व ग्रह ज्या ब्रह्मकुलाच्या भोवती फिरतात याला ब्रह्मांड म्हणतात. आणि एका एका ब्रह्मांडात नियर अबाउट 3 मिलियन स्टार्स आर अवेलेबल. किती? 30 लाख सूर्य आहेत एका ब्रह्मांडामध्ये. 30 लाख. आणि त्यातला आपला सूर्य सगळ्यात लहान आहे. आपल्या सूर्यापेक्षा 2-2 हजार पटीने मोठे मोठे सूर्य आहेत. एवढे मोठे मोठे आहेत. हा झाला एक ब्रह्मांड. आणि आता या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर सूर्याला एका ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारण्याकरता 3.5 अब्ज वर्ष, प्रकाश वर्ष लागतात. वर्ष नाही, प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष म्हणजे काय? सूर्याच्या प्रकाशाच्या गतीने 1 वर्षाचा कापलेला अंतर याला 1 प्रकाश वर्ष म्हणतात. मग 1 प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाची गती किती आहे? काय? नियर अबाउट 3 लाख किलोमीटर पर सेकंद. 3 लाख किलोमीटर एका सेकंदाला प्रकाशाची गती. या गतीने प्रकाश धावतो. या गतीने गेलं असता सगळ्यात जवळचं ज्याला आपण म्हणतो नवग्रही 12 राशी आहे. त्या 12 राशीची जवळची रास आहे काय? कर्क राशी. आणि कर्क राशीवर जायला 5,500 प्रकाश वर्ष लागतात. किती पिढ्या जातील आपल्या? किती पिढ्या जातील? त्याच्या भोवती 27 नक्षत्र आहे. 27 नक्षत्रातलं पृथ्वीच्या जवळचं नक्षत्र आहे कृत्तिका नक्षत्र. त्या कृत्तिका नक्षत्राचा प्रकाश पृथ्वीवर येण्याकरता 40,000 प्रकाश वर्ष लागतात. किती? 40,000. आणि 40,000 प्रकाश वर्ष म्हणजे आज जो आपण कृत्तिका नक्षत्रावर दुर्बीण मध्ये प्रकाश पाहतो तो आजचा नाही, तो 40,000 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्या कृत्तिका नक्षत्रावर एक राक्षस राहत होता ज्याचं नाव शकटभंजन. तो शकटभंजन 60 वर्षांनी आपल्या पृथ्वीवर यायचा आणि त्याचं खाद्य होतं ढग खाणे. काय खाणे? त्याचं खाद्य. कोणाचं खाद्य काय? कोणाचं खाद्य काय? ढग खाणे. आणि ते ढग खाल्ल्यानंतर पाऊस पडत नव्हता, कारण ढगच नाही राहिलं पाऊस पडून पडेल. आणि पाऊस न पडल्यामुळे 12 वर्ष अवर्षणग्रस्त पृथ्वी होत होती. दुष्काळ पडत होता. आणि त्या शकटभंजन राक्षसाला मारण्याकरता दशरथ राजाने रथ तयार केला. त्याचं नाव दिलं मनोवेग. मनोवेगाने म्हणजे सूर्याच्या प्रकाशाच्या गतीने जायला 40,000 वर्ष लागतात. पण मनोवेगाने जाऊन शकटभंजन राक्षस मारला. शकटभंजन योग नष्ट केला. आणि अशाच्याच घरी देव जन्माला येतात. नाही तर माय फुलू फुलू, बाप फुलू फुलू, लेकरू येते फालू. देव जन्माला येत असेल तर माय बापाचं पुण्य जरुरी आहे. That is most important in life. If biharचा टेबल ऑल इज बकवास. आपलंच आचरण शुद्ध नाही, लेकरं काय शिकतील आपल्यापासून? येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. येर ते अनुष्ठिते सामान्य सकल.
आपल्या वडिलांनी जे पुण्य केलं, जे आचरण केलं ते लेकरं शिकतात आणि लेकरांना संस्कृत व्हायचं असेल तर आपण पण सुसंस्कृत व्हावं. मी तुम्हाला एका ब्रह्मांडाची व्याप्ती सांगितली. किती? आपली पृथ्वी पेनाच्या ठिपक्या एवढी दिसते एका ब्रह्मांडामध्ये. 4 लाख पृथ्वी जमा केल्या असता एक सूर्य तयार होतो. एवढा मोठा सूर्य आहे आणि त्या पेनाच्या ठिपक्यामध्ये 70% पाणी आहे. किती? 71%. 29% जमीन. त्यात आशिया खंड, आशिया खंडातला भारत, भारतातला महाराष्ट्र, महाराष्ट्रातला विदर्भ, विदर्भातला अकोला, अकोल्यामध्ये जवळजवळ 250 नगर आहेत. त्या 250 नगरातलं एक नगर शिवनगर. शिवनगर म्हणजे गजानन दरबार आणि त्यात आपण बसेल 30 गल्ली में खस खस. काय व्हॅल्यू आहे आपली? काय व्हॅल्यू आहे? अरे मोठे मोठे भगवंताची भक्ती करता करता मातीत गेले पण त्यांना देव कळला नाही. पण भक्तीच्या जोरावर काय यशोदा मैया भगवंताला जीव घालते. काय भक्तीचं महात्म्य हे नाव नाही सांगतात.